एकदा एक लॉटरीवाला एका भिकाऱ्याकडे गेला आणि भिकाऱ्याला म्हणाला की तू एक लॉटरीचं तिकीट विकत घे, काय सांगावं तुझं नशीब बदलेल. भिकाऱ्यानेही जमलेल्या 10 रुपयातून एक लॉटरीचं तिकीट विकत घेतलं. दुसऱ्या दिवशी लॉटरीचा तिकीटवाला ड्रॉ निघाला म्हणून त्या भिकाऱ्याला सांगायला आला आणि म्हणाला, आम्ही लॉटरीचं तिकीट तुझं नंबर लागलेला आहे आणि तुला तब्बल 25 लाखाचं पहिलं बक्षीस लागलेलं आहे. भिकाऱ्याला अत्यंत आनंद झाला. लॉटरीवाल्यालाही अत्यंत आनंद झाला की अरे वा, याची क्षमता नसताना याला 25 लाखाचं बक्षीस मिळालं. त्याने उगीच सहज विचारलं, अरे या बक्षिसाच्या पैशात तू काय करशील? तो म्हणाला, काय करीन, एक छान कार विकत घेईन. याला वाटलं, अरे कार कशी काय? तो म्हणला, कारचं काय करशील, कार घेऊन काय करशील? तो म्हणला, उन्हातानात रोज भीक मागताना काय त्रास होतो काय सांगू तुम्हाला. आता मी कारने येईन, कारने जाईन आणि कारमध्ये बसून भीक मागेन. हसला लॉटरीवाला. म्हणाला, भीक मागण्याची अवकात असलेल्या माणसाला 25 लाख मिळाले तरीही कारमध्ये बसून भीक मागेन ही वृत्ती काही जात नाही. म्हणजे ही गोष्ट यासाठी सांगितली की काही लोकांचा कर्मदरिद्रीपणा असा असतो ना की ते देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशा अवस्थेमध्ये असतात. याला कर्मदरिद्री म्हणतात. चातुर्मासाच्या कथेमध्ये एक कथा सांगितली जाते. ती कथाही मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आधीच खूप सांगायला नको कथा आणि मग मूळ विषय छोटा व्हायला नको, म्हणून तो मूळ विषय सांगतो. हे कर्मदरिद्री पण काय असतं हे लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मध्ये हे कर्मदरिद्री पण आलेलं आहे. सत्ता मिळाली तर काय कराल, तर सत्तेच्या लाभासाठी भांडणं करू. सत्ता मिळाली तर काय कराल, ती माझ्याच वाट्याला यावी यासाठी भांडणं करू. म्हणजे यांचा धंदाच भांडणं करण्याचा, संघर्ष करण्याचा. मला आठवत आहे, मी पत्रकार होतो 1995-96ला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार आलं होतं आणि त्या सरकारच्या काळामध्ये एक मोर्चा निघाला होता भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अभियांत्रिकी आघाडीचा, ज्यांनी सरकारनं अभियांत्रिकीला काम द्यावं यासाठी हा मोर्चा काढलेला होता. बरे, भाजपवाल्यांना इतकी सवय की निर्दयी सरकारचा निषेध असो असं, महाराष्ट्र सरकारचा निषेध असो म्हणायची सवय लागलेली. आणि हे या घोषणा सुद्धा आपलं सरकार आलंय विसरून सरकारच्या विरोधात देत होते. सवय विरोध करण्याची, घोषणा देण्याची, मागण्याची. तशी काहीशी अवस्था भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची झाली आहे. लातूर काय, नांदेड काय, परभणी काय, संभाजीनगर काय, या कर्मदरिद्री माणसांना आपल्या पदरात येऊ घातलेलं यश गमवायचं कसं याचा उत्तम फंडा माहित आहे. आपसातल्या अंतर्गत विरोधात हे पक्षाचं वाटोळं करायला निघालेले आहेत. पक्षाचं वाटोळं करायला निघालेले आहेत. म्हणजे मी कोणाची बाजू घेत नाहीये आणि कोणाला सहानुभूती पण देत नाहीये. देशभरामध्ये भाजपला मिळत असलेलं यश, मोदींचा प्रभाव, फडणवीसांचा स्वभाव, फडणवीसांचा भाव, यातून भाजप यशस्वी होऊ लागलाय. हे यशस्वी होत असताना स्थानिक पातळीवर अनेक नेते निर्माण होऊ लागले. संभाजीनगरमध्ये अतुल सावे मंत्री झाले, आपले भागवत कराड खासदार झाले, संजय केणेकर आमदार झाले. अजून कोणाला आमदार व्हायचंय, कोणाला नामदार व्हायचंय, कोणाला कामदार व्हायचंय, कोणाला खासदार व्हायचंय. पण याचा पत्ता कटल्याशिवाय आपल्याला संधी नाही असं वाटणारे एकमेकाचे दुश्मन बनून दुसऱ्याच्या पेक्षा एकमेकाच्याच उरावर बसण्याचं काम करू लागलेत. त्यामुळे याचे पत्ते त्यानं कट करायचे, त्याचे पत्ते यानं कट करायचे. याची माणसं पक्षाच्या अंगावर घालायची, आपली विरोधातली पक्षाच्या अंगावर घालायची. हे धंदे संभाजीनगरमध्ये चालू आहेत. त्यामुळं जिथे विजयाची शक्यता वाटते तिथे सुद्धा
वातावरण कलुषित होत आहे. लातूरचं उदाहरण सांगतो. संभाजी पाटील निलंगेकरांचं मंत्रिपद गेलं. ते मंत्रिपद जायला त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची माणसं कारणीभूत ठरली. म्हणजे संभाजी पाटील निलंगेकरांचं अभिमन्यू सोबत जमत नाही, अभिमन्यूचं रमेश कराडांच्या सोबत जमत नाही, रमेश कराडांचं संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवारांच्या सोबत जमत नाही, नव्याने आलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्याशी तर सगळ्यांचाच पंगा आहे. त्यांचं ना काँग्रेसमधून आलेल्या ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांशी जमतं, ना त्यांचं संभाजी पाटलांशी जमतं, ना त्यांचं अभिमन्यू पवारांशी जमतं, ना त्यांचं रमेश कराडांशी जमतं. आणि हे जमत नाही वाले एकमेकांच्या उरावर बसत हे एकमेकांच्याच विरोधामध्ये कारवाया करू लागलेत. संभाजी पाटील प्रमुख झाल्याबरोबर असंतुष्टांच्या एका गटाला जागं करत असंतुष्टांचीच आघाडी स्थापन करून भाजपचेच उमेदवार कसे पराभूत होतील यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका वर्गाने भाजपची कबर खोदायचं नक्की केलंय. म्हणजे देव द्यायला येतो, यांच्याकडे घ्यायला पदर नसतो, ही स्थिती आहे. मतदारांना यांना विजयी करायचंय, पण मतदारांनी करूच नाही, देशमुखांच्याच पदरात विजयाचं दान टाकावं, ही यांची मानसिकता आहे. अशोक चव्हाण प्रमुख का झाले म्हणून नांदेडमध्ये गोंधळ घालणारे तथाकथित निष्ठावंत आणि निष्ठावंतांना सन्मान कसा दिला जातो म्हणून त्यांचे पाय खोडणारे अशोक चव्हाणांचे समर्थक. परभणीमध्ये नगरपालिकेच्या धक्क्यातून सावरलेल्या बोर्डीकरांनी भाजपवाल्यांशी जुळवून घेत बऱ्यापैकी नीट करायचा प्रयत्न केला, पण तिथेही हेच राडा. मराठवाड्यातल्या भाजपवाल्यांची अवस्था ना अशीच कर्मदरिद्री झाली आहे. मी चातुर्मासातली एक गोष्ट तुम्हाला नंतर सांगतो म्हणालो होतो. चातुर्मासामध्ये आपल्या मावशीकडं एक बाई, दरिद्री बाई आपल्या पोराला पाठवते. त्यानं काहीतरी मदत करावी असं तिला अपेक्षित असतं. आणि त्या मदतीसाठी पाठविल्यानंतर ती बाई करते काय, मावशी त्या मुलाची भरपूर सोनं नाणं मोहरा भरून एका भोपळ्यात देते आणि सांगते, बाळा हा भोपळा जपून घेऊन जा, आईजवळ दे. तो ठीक आहे म्हणतो. एका विहिरीत त्याला पाणी प्यायला उतरायचं असतं. विहिरीत तो भोपळा विहिरीच्या काठावर ठेवतो आणि खाली उतरतो. तेवढ्यात भोपळा गरंगळत येऊन विहिरीत पडतो आणि पाण्यात बुडतो, कारण त्यात होण मोहरा भरलेले असतात. तसाच रिकाम्या हाताने आपल्या आईकडे येतो. आई विचारते, बाळा बाळा मावशीनं काय दिलं? तेव्हा तो म्हणतो, मावशीनं दिलं ते सगळं दैवानं नेलं. ही अशी अवस्था येते. आपल्या चुका, आपल्या नशीब इतकं पांडू असतं. मला शब्द तो वापरायचा नाहीये म्हणून पांडू हा शब्द मी वापरतो. तुम्ही GANDUच वापरा. की दैवानं दिलं ते तिथे वर ठेवण्याच्या कर्मानं नेलं अशी अवस्था येते. आणि हे भाजपवाले कर्मदरिद्री प्रदेशाच्या मिळालेल्या कारमध्ये बसून पुन्हा मतांची भीक मागायला जातील अशी स्थिती आहे. सुधारले तर ठीक, नाही सुधारले तर त्यांचं नशीब त्यांच्यासोबत. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज न्यूज.